नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेविषयी KYC अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेची नवीन KYC सुरू करण्यासाठी लाडक्या बहिणींची मागणी होत आहे। त्याचप्रमाणे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार शासनाला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर नवीन KYCला सुरुवात करावी, कारण खूप गोरगरीब बहिणी आहेत त्यांची अजूनही KYC झालेली नाही। त्या मोलमजुरी करतात। काही लाडक्या बहिणी सोशल मीडियाशी खूप कमी कनेक्टेड असतात, त्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नाही आणि खरंच गरीब आणि पात्र बहिणींची KYC झालेली नाही, त्यामुळे त्यांचा 4 ते 5 महिन्यापासून लाभ बंद झालेला आहे आणि त्या वारंवार शासनाला विनंती करत आहेत। महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन तिथे सुद्धा तक्रार देत आहेत, परंतु कुणीही त्यांची तक्रार घ्यायला तयार नाही। सध्या लाडकी बहीण योजनेची KYC दुरुस्ती पद्धत पोर्टलवर सुरू आहे। जवळपास सगळ्याच बहिणींची KYC दुरुस्ती पद्धत आता पूर्ण झालेली असेल, तरीसुद्धा KYC दुरुस्तीला मुदतवाढ मिळालेली आहे। काही लाडक्या बहिणींनी ऑप्शन निवडताना चूक केली होती आणि त्यांची KYC चुकलेली होती। अशा बहिणींसाठी सध्या पोर्टल उपलब्ध आहे, त्यांची चूक दुरुस्त होऊ शकते, परंतु नवीन KYC करणाऱ्यांसाठी पोर्टल उपलब्ध नाही। खरं तर नवीन KYC करणाऱ्या महिलांसाठी पोर्टल उपलब्ध व्हायला हवं होतं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारो अशा बहिणी आहेत त्यांची एकदाही KYC झालेली नाही किंवा ज्यांनी एकदाही KYC केलेली नाही। KYC न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे। मग अशा बहिणींना KYCची एक संधी मिळायला हवी, जेणेकरून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, कारण फक्त KYC न केल्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत। परंतु ह्या बहिणी पात्र आहेत आणि त्या मोलमजुरी करतात, त्या गावखेड्याकडच्या बहिणी आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातच अशा बहिणी आपल्याला बघायला मिळणार आहेत की ज्यांनी KYCच केली नाही। त्यांचे वेगवेगळे कारण आहेत, वेगवेगळ्या कारणामुळे त्यांची KYC झालेली नाही। लाडकी बहीण योजनेचा लाभ जर पुढे सुरू ठेवायचा असेल तर KYC ही बंधनकारक होती आणि 31 डिसेंबरपर्यंत नवीन KYC करणाऱ्या महिलांना संधी होती, परंतु 31 डिसेंबरपर्यंत ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता संधी अजूनही उपलब्ध झालेली नाही। वेगवेगळ्या माध्यमातून, न्यूज चॅनलमधून, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरलेला होता। विविध माध्यमातून मागणी होत आहे की नवीन KYCला सुरुवात करा। ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये कधीही जाऊन KYC करू शकतो, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचं KYC पोर्टल एनी टाईम सुरूच पाहिजे होतं, म्हणजे कधीही आपण KYC केली तरी आपली KYC होईल। इथे मी नवीन KYC बद्दल बोलत आहे। ज्या बहिणींची KYC झालेली नाही त्यांच्यासाठी पोर्टल एनी टाईम सुरूच पाहिजे होतं। म्हणजे काही योजनांमध्ये असं आहे KYC पोर्टल सुरूच आहे, म्हणजे जेव्हा पात्र लाभार्थी KYC करायला जातील तर ते पोर्टल उपलब्ध असणार आहे। याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचं सुद्धा घडायला हवं होतं, कारण लाडकी बहीण योजना खूप मोठी योजना आहे आणि खरं तर ही महिलांसाठीच योजना आहे आणि अतिशय यशस्वी झालेली ही योजना आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहीण योजनेचे जे काही नवीन फॉर्म आहेत ते सुद्धा भरणं सुरू व्हायला पाहिजे होतं, कारण खूप बहिणी अशा ज्यांनी आता नुकतंच 21 वर्ष पूर्ण केलेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा नवीन फॉर्म भरण्याची संधी मिळायला हवी होती। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शासनाला हेच विनंती करायची आहे की KYCचं पोर्टल तुम्ही सुरू करा। नवीन KYC करणाऱ्या बहिणींसाठी KYCचं पोर्टल सुरू पाहिजे। 30 एप्रिलपर्यंत तरी नवीन KYC करणाऱ्यांसाठी ऑप्शन उपलब्ध करून द्या। त्याचप्रमाणे काही एकल महिला आहेत आणि अशा महिलांना शेवटपर्यंत ऑप्शनच उपलब्ध नव्हतं, त्यांचीसुद्धा KYC झालेली नाही। काल तर मला अशा एका ताईंची कमेंट आली की त्या अविवाहित आहेत, त्यांना वडील नाही, त्यांची KYC झालेली नाही, कारण पहिला आधार कार्ड क्रमांक आपण लाभार्थ्याचा टाकतो आणि दुसरा आधार कार्ड क्रमांक वडील किंवा पती यांचा टाकतो। मग या बहिणीला वडील नाही आणि पतीही नाही, कारण त्या अविवाहित आहेत, मग त्यांचं KYC होणं शक्य नाही। मग KYC नाही केली तर त्यांचा लाभ बंद झालेला आहे आणि आता त्यांचं KYC कसं होईल त्यावर काहीतरी ऑप्शन असायला हवं। अशा एका बहिणीने कमेंट केली म्हणून आपल्याला माहीत पडलं, तर अशा अनेक बहिणी आहेत ज्यांचं असं वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत। तर आदिती तटकरे यांना हे विनंती आहे की अशा या ज्या काही पात्र बहिणी आहेत त्यांच्या अडचणी लवकरात लवकर दूर व्हायला हव्या, कारण ह्या गोरगरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या गावखेड्यातील बहिणी आहेत आणि त्यांचा लाभ बंद व्हायला नको, कारण 1500 रुपये त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे। प्रत्येक महिन्याला जर 1500 रुपये आले तर कुठली ना कुठली गरज त्यांची भागवल्या जाते आणि ह्या ज्या बहिणी आहेत ह्या कुठल्याही दुसऱ्या योजनेचा सुद्धा लाभ घेत नाहीत, म्हणून यांच्यासाठी काही ना काही ऑप्शन देण्यात यावं। त्याचप्रमाणे नवीन KYCला सुद्धा सुरुवात करावी ही विनंती आहे। शासनापर्यंत ही माहिती पोहोचवणं अतिशय आवश्यक आहे। KYC दुरुस्तीची मुदतवाढ दिल्यापेक्षा जर नवीन KYCला संधी दिली असती तर लाडक्या बहिणींच्या काही समस्या दूर झाल्या असत्या। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा सपोर्ट हवा आहे, तुमच्या सपोर्टशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही।
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तर मैत्रिणींनो, या योजनेविषयी कुठलीही समस्या तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.